काय होय ताते हा मला तर काही समजून नाही राहिलं तुमचं. अरे गणपती बाप्पाची मूर्ती सांगितल्यानं होईन काय? वाजत गाजत नाही यायला लागेल का गणपती बाप्पाले? तुम्ही तर बस मूर्ती सांगून दिली बस झालं. असं कसं होणार आहे? अरे बोला ना रे दोघांपैकी एक जण आता नाही बोलू राहिले काय? कसे तर बोलले भादर भादर करता मंदात हा? गणपती बाप्पाले काय मुक्क मुक्क आणायला लावता काय? बोला ना काही. मुक्क मुक्क काय आणायला लागते? आरिफ बाईचे दोघं जण बोलावून घेईन ढोल ताशे वाजवाले, बस घेऊन येईन मूर्ती. हा आरिफ बाईचे फक्त दोनच माणसं राहीन ढोल ताशे वाजवाले? अरे असं कसं काय ताते? हे असं कसं म्हटलं? अरे हे तर काही समजून नाही राहिलं, माहिती काही लक्षात नाही उरालं हे. सोन्या मोहनदा पा किती हुशार आहे, त्याची सोय सायला उराला तो नाचासाठी. त्याला पाहिजे डीजे. हे पाय त्याच्यासाठी होय सगळं चालू आहे हे. पांटेल्यावर नाही गेला तो आला तेव्हापासून. माहित आहे ना मले, सगळंच माहित आहे. त्याला फक्त नाचाले पाहिजे, बाकी काहीच नाही. आता नाही त्याची गिरायकी पडू राहिली पांटेल्यावर. बरोबर आहे त्या दोघायचं. 2 ढोल ताशेवाले सांगीन आणि गणपती बाप्पाला घेऊन येईन आपल्या मंडळापर्यंत. काय बा आता काऊन बोलून नाही राहिले तुम्ही? मग तुले काय पाहिजे मोहनदा? सांग, तू सांग ना काय पाहिजे तुले? अरे डीजे तर लागेल ना नाचाले. असं कसं? सगळ्या इकडे डीजे ढोल ताशे आहे आणि आपल्या इकडे फक्त 2 माणसं आरिफ बाईचे ते बी. काऊन तुम्ही नाचताल नाही काय? त्याच्यातलं कोणीच नाही नाचन काय? आमचं काय घेतला तर घेतला एखादा ताल, नाही तर काय. हाव काय? बरं बरं ठीक आहे ना. हे पाहत तात्या, तुम्हाला डीजे नाही तर ढोल ताशे या 2 पैकी एक काही ना काही सांगाच लागन. हा मी दुसऱ्याच्या मंडळात नाचाले जात नाही, मला आपल्याच मंडळात नाचायचं आहे. नाही तर मला वर्गणी मागू नका आणि मला कायच्यात बोलावू बी नका. थांब ना तर थांब तसंही जरासा थांब ना. आता ऐकून घ्या पहिले शांततेत. तुम्ही काय म्हणे का तात्या तुम्ही सरपंच बनले, तुम्ही एक गोष्ट तुमच्या इकडून पूर्ण द्या म्हणे. म्या पुरी गणपती बाप्पाची मूर्ती दिली. आता ऐका पहिले. आता मी वर्गणी 1 रुपया देणार नाही आहे, कारण मी गणपती बाप्पाची मूर्ती दिली, पुरीच्या पुरीत दिली. त्याच्यात तुम्हाला 1 रुपया बी मागितला नाही. तर आता विषय असा आहे का तुम्हाला डीजे पाहिजे का ढोल ताशे पाहिजे का अधिक काही पाहिजे असं, तर त्या हिशोबाने तुम्हाला वर्गणी फाडा लागेल. पण कसं आहे तात्या, तुम्ही ह्या वर्ष सरपंच बनले तर पूर्णच्या पूर्ण जो खर्च आहे हा तुमच्या जिकडून पाहिजे होता. हे तुमचे नाटकं बिलकुल बंद करा आता. हे जास्त लंब उरालं काम. तुम्ही काय म्हणे का एक गोष्ट तुमच्या इकडून कोणती पाहिजे, तर गणपतीची मूर्ती पूर्णीची पूर्णिमा इकडून आहे, त्याच्यात नाही 1 रुपया बी कोणाचा मागितला नाही. काय म्हणून राहिलं तुम्हाला? आणि तुम्हाला जर वर्गणी द्यायची नसन तर नका देऊ, काही हरकत नाही. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आणन, 2 जण घेऊन जाईन आरिफचे माणसं, वाजवत घेऊन येईन आणि मंडळात ठेवून देईन. काय म्हणून राहिलो मी? तुम्हाला जर काही अधिक पाहिजे असन डीजे किंवा ढोल ताशे, तर त्या हिशोबानं वर्गणी लागन म्हणजे लागन. मी आता 1 रुपया बी कायच्यात देत नाही. अरे असं म्हटल्यानं होत असते का तात्या? तू हे मला गोष्टी नको सांगू. असं म्हटल्यानं होत असते का आणि तसं म्हटल्यानं होत असते का बाबू मोहन? फालतू आपलं डोकं नको चालवू. आता वर्गणी फाळा चुपचाप आणि तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा. का रे बा कसं करता मग? अरे वर्गणी तर द्यास लागेल ना, त्याच्याशिवाय कसं काय होणार आहे कार्यक्रम? आता तात्यानं गणपतीची मूर्ती त्याच्या ऐकून दिली, तर आता आपल्याला मंडप बांधणं आहे, डेकोरेशन करणं आहे. डीजे पाहिजे असन डीजे, ढोल ताशे पाहिजे असन ढोल ताशे, सांगाच लागते ह्या सगळ्या गोष्टी. वर्षातून एकदा येणारा कार्यक्रम आहे, तर मग त्या हिशोबाने आपल्याला वर्गणी तर करावं लागेल ना. वर्गणी तर देणंच आहे. हा पण ते 5,000ची 6,000वर गेले ना आता वर्गणी. ते म्हणते का 6,000 रुपये जमा करावं लागते म्हणते ना वर्गणीचे. अहो तात्या 6,000 रुपये लय होते ना वर्गणीचे. अरे लय कसे होईन रे बाबा, लय होईन कसे ते तर सांग मला तू. तशी तर 10,000 जमा करायला पाहिजे होती. आता मंडपवाला किती मोठे पैसे घेऊन घेते, डेकोरेशन करायचं आहे तो किती मोठे पैसे घेऊन घेते. तुम्हाला काय डीजे सांगायचं आहे का ढोल ताशे सांगायचं आहे ते किती मोठे पैसे घेऊन घेते. मग कसं करसान? आणि गावातल्या भरोशावर आहे नाही, गावातले लोक देते नाही तर नाही देत. आणि तुम्हाला माहित आहे कवा देते ते, जेव्हा महाप्रसाद असन तरच पैसे देऊ करते ते. हे जे मोहनदा बोलला ते एकदम बरोबर बोलला, कारण तुम्ही आहे गावातले सरपंच. तर 1 वर्ष तुम्ही पुरा मंडळाचा खर्च करायला पाहिजे, त्याच्यानंतर मग आम्ही आहेच वर्गणी घ्या, हे करा ते करा असं म्हणणं होतं. अरे सरपंच बनलो तुमचं बरोबर आहे, तर पूर्ण टक्कल करता का मायवाला? दिल्ली ना म्या. तुम्ही काय म्हणे एक गोष्ट कोणती तुमच्या ऐकून पाहिजे दिल्ली ना म्या, सहखुशीनं म्या म्हटलं का तुम्हाला? आणि जे सगळ्याला मूर्ती पसंत आली मी तेच दिल्ली ना, तेच केली ना का दुसरी केली तुम्ही सांगा. आता तुम्हाला जर ह्या गोष्टी सांगायच्या असन, तुम्हाला नाचायचं असन, हे करायचं असन, ते करायचं असन, तर आता त्या हिशोबानं आता वर्गणी तर लागणच ना. आता आपण रात्री डीजे सांगायला जाऊ. तुम्ही डीजे म्हणसान तर डीजे सांगू, ढोल ताशे म्हणसान तर ढोल ताशे सांगू, नाही तर मग तुम्हाला पथक सांगायचं असेल तर पथक सांगून देऊ. तात्या पथक बी पाहिजे आणि डीजे पाहिजे, आणि आखरीच्या दिवशी डीजे पाहिजे, ढोल ताशे पाहिजे. पहा बरं खाईश आता लय मोठमोठे आहे तुमच्यावाल्या. तुम्हाला डीजे पाहिजे, पथकही पाहिजे. अधिक काय काय पाहिजे बाबा तुम्हाला सांगा सगळं मला. मग हे 5,000 रुपये 6,000 रुपये वर्गणीत होणार नाही.
बाकीच्या गाववाल्याच्या भरोशावर आपण बसू शकत नाही. जेवढे इथं आहे तेवढ्याच्याच वर्गणीनं आपल्याला एवढी मोठी तामझाम करा लागन. कारण बाकीचे तुम्हाला सांगितलं ना म्या का जेवण असलं तर द्यान वर्गणी, नाही तर मग ठेका देणार नाही. आणि त्याच्यातही आता वर्गणीच्या वेळेस तुम्हाला माहीतच पडते कसे कसे नमुने भेटतात आपल्याला. मग सांगा ना आता किती किती वर्गणी फाळा लागन एका एकाले. आणि आमची इन्कम आहे त्या हिशोबानं बरोबर लाव जा बा आता तालपाणी. पा कसंही काही म्हटलं आणि डीजे सांगतो म्हटलं तर तो 50-60 हजाराच्या वरतच येते, हे तर तुम्हाला माहित आहे. एवढ्या रुपयाचा काही सांगू नका आणि एवढ्या आवाजाचा काही सांगू नका. अरे ओ मोहनदा, काय म्हणून राहिला तू? डीजे एवढ्या आवाजाचा पाहिजे नाही? इकडे पाय जरासा, तू इकडे पाय पहिले. फालतू दिमाग खराब करायचा नाही. कॉम्पिटिशन राहते गावात नाही डीजेची, आणि डीजे चांगलाच पाहिजे. अबे तर मग काय 5 लाखाचा डीजे सांगायला लावता का तात्याले? कॉम्पिटिशन आहे म्हणून राहिला तर ते आम्हाला नको सांगू. कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनच्या हिशोबानंच आपल्याला डीजे लागन. आणि वर्गणी नाही द्या लागन का त्या हिशोबानं? मग वर्गणीचं पाहू काय आहे ते, पण डीजे कॉम्पिटिशनच्या हिशोबानंच लागन. तात्या पहिले ह्या दोघा जणांची वर्गणी घ्या तुम्ही. वर्गणी आपल्याला सगळ्याच पासून घ्या लागते इथं जेवढे जण आहे. मग तुम्ही एवढे जर तुमच्या ख्वाहिशा असाल तर 6-6 हजार रुपयातनी काही होत नाही रे भाऊ. सगळंच करा लागते आपल्याला. तर मग आकडा जाते लंब्यावर. मग होते 10-10 हजार रुपये. 10-10 हजार रुपये जमा करसान तर मग फुल नाही पण फुलाची पाकळी तर होईन. अरे बापरे, 10-10 हजार रुपये वर्गणी. अरे बा त्यातले 2500 रुपये ठेवले तर मग तर सारखे मला आलेला पगार तुम्हालाच द्या लागन वर्गणीसाठी. अरे एवढं कायले सांगता बाबा, जाऊ द्या ना. ढोलही पाहिजे म्हणून राहिले, डीजे पाहिजे. अरे एवढं कायले आकात करा लागते. एक सांग ना कोणतं बी. कानाच्या वेळेस सांगा आणि एक उठवाच्या वेळेस सांगा, संपला विषय. एवढं काय सांगा लागते? लोक नाचते तसेच नाचता का रे तुम्ही? अच्छा, बाकीच्या मंडळवाल्याने एकदम तामझाम मध्ये काम ठेवलेलं आहे. सगळ्याच ना टॉपचे डीजे सांगितलेले आहे कॉम्पिटिशनच्या हिशोबानं. आणि आपलं मंडळ ढिल्लं पडलं तर मग कसं होय? नाही हे बरोबर आहे तुमचं वालं, मी काय नाही म्हणून राहिलो. पण कसं आहे, मी आता मूर्ती सांगितली, बाकी तुमची इच्छा आहे आता तुम्हाला काय आहे आणि काय नाही करायचं. अरे 10-10 हजार रुपये द्या लागते ना वर्गणी. मी देतो 10 हजार आणि चेत्या देते 10 हजार. चला 20 हजार झाले. आता बाकीच्या बी 10-10 हजार द्यायला पाहिजे बस. ते दोघं जण तर देतो म्हणते 10-10 हजार. आता तुम्ही सांगा. 10-10 हजार तात्या, 10-10 हजार लय होते ना. कायले म्हणते 10-10 हजार? त्याच्यात धंदेपाणी डीम आहे, त्याच्यात गुटखा बंदी करून ठेवलेली आहे. फक्त आता पानावर ताल चालू आहे मला, बाकी काहीच नाही. ते मसाल्याचे पान, तंबाखाच्या पुड्या आणि बस आपले तंबाखाचे पानं, याच्यावर तर गेम चालू आहे सगळा. नाचाचा शौक काही मला आहे नाही. नाचाचा शौक आहे मोहन तुले, आणि जे बाकीचे नाचत नाही एवढे. अरे मग मला नाचाचा शौक आहे तर मग काय मीच देऊ का 4-5 लाख रुपये वर्गणी? हे तर काही तुमचा वेळेला समजून नाही राहिलं. आता पहा बा तुमचं काय आहे तर ते आता गणपतीची मूर्ती दिली. काय लावलं तुम्ही तवाच? गणपतीची मूर्ती दिली, गणपतीची मूर्ती दिली. अरे गणपतीची मूर्ती दिली तर काय झालं? तसं तर पूर्ण तुम्ही मंडळाचं तुम्हीच करायला पाहिजे, कारण तुम्ही गावचे सरपंच बनले. बरोबर आहे तात्या, तुम्ही जे लावून राहिले गणपतीची मूर्ती म्या दिली, गणपतीची मूर्ती म्या दिली. अरे 10-10 हजार रुपये वर्गणी तर आम्हीच देऊ राहिलो. आणि तुम्ही 35 हजाराची गणपतीची मूर्ती दिली. तुमच्या इकडून एक ॲटम बी पाहिजे नाताचा. जास्त लंबे काही चालू नका. मी गणपतीची मूर्ती दिली, मी आता काही देत नाही, पहिले सांगू राहिलो. तुम्ही म्हणे ना का एक कोणती गोष्ट तुमच्या ऐकून द्या, मग मी गणपतीची मूर्ती दिली ना, ते किती रुपयाची झाली असती तर मी दिल्लीच असती ना. बरं तुम्ही एक काम करा, मूर्तीचे पैसे आम्ही देतो, तुम्ही डीजेचे पैसे द्या पुरेच्या पुरे. लय शायने दिसू राहिले तुम्ही. लय शायने दिसू राहिले ना. म्हणजे जर मूर्ती ते 1 लाखाच्या वर गेली असती तर मग मूर्ती तुम्ही सांगून देता त्या. जे कमी पैशाचं आहे त्याच्यात तुम्ही बसू राहिले. आणि डीजे आता 70-80 हजाराचा होते तर तुम्ही मला डीजे सांगायला लावू राहिले. हे पहिले सांगायला पाहिजे होतं. मग तुम्ही आम्हाला विचारलंच कुठं? तुम्ही आम्हाला विचारलंच नाही. तुम्हीच म्हणे का मूर्ती सांगतो, मग आम्ही काय बोललो का त्याच्यात? हाव तात्या, हे ठीक आहे, हे चालते ना आम्हाला. तुम्ही पूर्ण डीजे द्या, आम्ही पाहतो मूर्तीचं. बरं देऊन द्या तात्या, कारण तुम्ही ह्या वर्षी सरपंच बनले, देऊन द्या. बरं ठीक आहे, डीजेचं मी पाहतो, मूर्तीचं आता तुम्ही पाहून घ्या. आता बदलायचं नाही, आता जर बदलले तर पाहून घ्या. मग तर वर्गणीचं सांगा आता कसं काय करावं लागते. तर वर्गणी 10-10 हजार रुपये लय होते तात्या. कधी धंदे राहते कधी नाही राहत. सगळ्याची 5-5 हजार रुपये वर्गणी लिहून टाका. 5-5 हजार रुपये वर्गणी घेऊन घ्या. हा पण 5-5 हजार रुपयात काहीच नाही होत ना. मग कसं? 5 हजार सध्याचे घेऊन घ्या आणि जे अंगावर येन ते मग आपण सगळे मिळून भरून देऊन देऊ. पाहून घ्या. मग कधी म्हटलं तुम्ही का नाही नसन तसं तर मग मापेक्षा बेकार कोणी नाही. मग अरे सगळ्याची हाव आहे ना ह्या गोष्टीतनी. जर जास्त जर आले अंगावर पैसे तर भागाकार करून जेवढ्याच्या हिश्श्यात येन ते सगळ्याच द्या लागन. अरे हाव तर म्हणून देऊ, पुढच्या पुढं पाहू मग काय आहे ते. हा ठीक आहे ना. हाव चालते. तुम्ही दोघे सांगा रे. वा जे सगळ्याला मान्य ते आम्हाला मान्य. घ्या, मी विचारून बी दिलं. आणि कधी जायचं आहे डीजे सांगायला ते सांगा. आता काही सध्या जाऊ नाही,
रात्रीचं जाऊ, त्याचं रिकाम पण राहते ना आपलं रिकाम पण राहते. मग जातो बा आता पांटेल्यावर, धंदे पाणी करतो तोपर्यंत. हा ठीक आहे, आम्ही थोडासा आराम करतो आणि मग चाललो जाऊ 5-6 वाजताकडे. तात्यानं गणपती बुकही केला आणि तुझे काहीच नाही अधिक तालमेल इथं काही. आता ते गावाचे सरपंचच आहे, त्याला बुक करावंच लागते. अरे ते गावाचे सरपंच आहे तर तू बी तर सरपंच पदासाठी उभा राहशील ना. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सरपंच पदासाठी उभा राहीन. मग कोणते ना कोणते कामं तर करावं लागेल ना तसे. तात्यानं सगळ्याचा सगळा खर्च उचलला त्याच्या मंडळाचा. आता तू बी पुढाकार घे आणि सगळ्याचा सगळा खर्च उचल मंडळाचा. पण गणपती बसायला तर अधिक टाईम आहे, येई ना आतापासूनच सांगून दिला काय. मग काय वक्तात गणपती भेटत असते काय? वक्तात भेटते काय? मग चला ना, आपणही सांगून देऊ गणपती. हा मिलिंद काका, चलता सांगाले. नाही तर मग कसं तर गणपती तर सांगाच लागेल ना. अरे पण लोकांपासून वर्गणी घ्यायची आहे ना, आपणच सांगून देता का गणपती. लोक तुले माहीत आहे जशी पाहिजे तशी वर्गणी देत नाही. तू म्हणशील का 2000 दे तर लोक म्हणते का 200 रुपयेच घे, असं काम झालेलं आहे. ते तर दरवर्षीच आहे लोकांचं, आपल्यालाच घ्या लागते अंगावर. आणि ह्या वेळेस तुले द्यायची आहे तात्याला टक्कर, समजला. तू जर तात्याच्या मंडळाला टक्कर नाही देशील तर लोक तुले हलक्यात घेन. तुले त्याच्यापेक्षा काहीतरी हटके काम करावं लागेल ह्या वेळेस, तवा जमन. गणपतीची मूर्ती मोठी सांगा लागन आणि डीजे चांगला सांगा लागन आणि डेकोरेशनही तुला चांगलं करावं लागन. हा ते तर करावंच लागन, तेव्हाच लोक आठवण ठेवन का हे कोणाचं मंडळ आहे काय होय. आज मोका आहे तुले, याच्यावरच चांगला चौका मारून दे. भीमा भाऊ, चला काढा गाडी, गणपती सांगायला जाऊ आपण. सर की कुंभारवाड्यात जाऊ द्या. घडी घडी कुठं पळत असतं रे मोहन तू? अरे गणपती बुक करायला गेलो होतो ना. गणपती बुक नाही करावं लागत काय? सप्टेंबर महिन्यात 14 तारखेला गणपती बसते, मग वक्तात जमत असते काय? बरोबर आहे ना मदन भाऊ त्याचं. अरे गणपतीला 2 महिने टाइम आहे ना, आमच्या मंडळात तर काहीच नाही चालू आहे. कुठं? आमच्या इकडे तर मीटिंग झाली काल, आज आमच्या इकडे चालले गणपती सांगाले. हो काय, आमचंच मंडळ मागं राहीन का मग? यावेळेस पण मूर्ती करायपाशी मूर्त्याला खास खास आहे. यावेळेस सगळ्याच्याच मंडळाचा तामजाम मोठा आहे, कारण इलेक्शनचे पैसे आहे. सगळ्याच म्हटलं मोठं काम आहे. हो काय? तुमचं तर ह्या वेळेस लय मोठं काम असेल मग मोहन, कारण सरपंचच तुमचावाला आहे ना. नाही, मोठं गिटं काही नाही आहे, जसं दरवर्षी राहते तसंच आहे, काही मोठं गिटं नाही आहे. ते सरपंच जरी निवडून आले असं तर ते म्हणते का जे तुम्हाला एक गोष्ट लागत होती ते गोष्ट मागा म्हणे. आम्ही पहिले मूर्ती मागितली, मग मूर्ती कमी पैशाची झाली. मग आता म्हटलं का बा मूर्ती आम्ही पाहतो, डीजे तुम्ही पाय. मग डीजे दिला त्यानं आणि वर्गणी सगळ्यालाच फाळा लागेल म्हणे, मी एकटा देत नाही म्हणे. अरे असं नाही करायला पाहिजे, पण त्यानं त्याचं बरोबर आहे ना. त्याचं बरोबर आहे ना देशमुख साहेब. हे कसं काय पुरा मंडळाचा खर्च उचलन तुम्ही सांगा. आता आपले मंडळवाले बी जाते त्याले वर्गणी मागाले, कारण ते कसे गावाचे सरपंच आहे. जेवढे मंडळवाले राहीन तेवढे मंडळवाले गावाच्या सरपंचाले वर्गणी मागायला जाते आणि त्याला देणं भागच पडते. अरे हो राजू, हे तर मला लक्षातच नाही आलं. तुम्ही म्हणे का मोठ्या मोठ्या मूर्त्या दाखवा. हे घ्या, 10 फुटाच्या वरच्याच मूर्त्या आहे सगळ्या. 10 फुटाची आहे, 15 फुटाची आहे, 16 फुटाची आहे. आम्ही जे मूर्ती घेऊन राहिलो ते दुसऱ्या मंडळात दिसली नाही पाहिजे, पण आम्हाला याची तुम्ही गॅरंटी घ्या. आपल्यापाशी जे मूर्त्या आहे त्या मुंबईहून साचे आलेले आहे याचेवाले. त्याच्याच्यानं इकडे आजूबाजूला भेटणं तुम्हाला मुश्किलच आहे. आता आपल्यापाशी जो आहे तो प्रत्येकी एकच पीस काढलेला आहे, आपण दुसरा पीस काढलेला नाही आहे. म्हणजे कुठे जाईन आपल्या इथून तर एकच पीस भेटन तुम्हाला, म्हणजे असाच दिसन गणपती. बाकी हा या पद्धतीचा तुम्हाला दुसरा इकडे कुठंच गणपती दिसन नाही. नाही, तेच म्हणून राहिलो मी तुम्हाला का दिसलाही नाही पाहिजे, एकच गणपती राहायला पाहिजे. नाही तर मग कसं आहे तुमचं का दुसरा म्हणून राहिला का मी पैसे जास्त देतो तर तुम्ही त्याला गणपती काढून देऊ राहिलोय, असं नाही झालं पाहिजे. म्हणून 2 महिने अगोदर चालू बुकिंग कराले. नाही नाही, तुम्ही त्याचं काहीच टेन्शन नका घेऊ. तुम्हाला हा गणपती जो तुम्ही बुक करसा तो दुसऱ्या मंडळात दिसन नाही. हा, याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. का जर त्यानं दुसरी मूर्तीकारापासून घेतला आणि ह्या दुसऱ्या मूर्त्याकारापाशी बी हा जर असन म्हणजे असाच सेम गणपती, तर मग मी त्याची गॅरंटी नाही घेत. पण आपल्यापासून नाही जाईन, मी याची गॅरंटी घेतो. मूर्त्या तुमच्या सगळ्याच 100 बळकर एक आहे, त्याच्यात तर काही म्हणूच नाही शकत मी. आणि तुम्ही कलर बी एकदम युनिक मारला आहे. आता मी विचारात पडलो आहे का ह्या 5 पैकी आपल्या मंडळासाठी कोणती मूर्ती घ्याव. आता तो तुमचा प्रश्न आहे का तुम्हाला कोणती मूर्ती पसंत आली. तुम्ही पहा, वाटल्यास विचार करा. तोपर्यंत मी दुसऱ्या गिरायकाला गणपती दाखवतो. गणपतीची मूर्ती आपल्याच मंडळात सगळ्यात मोठी राहिली पाहिजे. पण भीमा भाऊ, तुम्ही लोड नका घेऊ, आपल्याच मंडळात सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती राहील. हे उंदरावरची सांगा बरं, कशी वाटते तर गणपतीची मूर्ती. चांगली वाटते ना, ते चांगली वाटते. हे सापावरची आहे ते चांगली वाटते. हे चांगली वाटते ना, हे मल्हारच्या रूपात आहे. हे पा चांगली दिसते, पण हे पा बरं सूर्यफुलावरची. हे जोरदार आहे. बस हेच सांगा वामनराव, हे सूर्यफुलावरची.
आणि बाकीच्या मूर्तीपेक्षा मोठी पण आहे ते. हे करू मग फायनल. हो, करून टाका इले फायनल. काही गरज होती काय टू व्हीलरनं चालाची? हा, किती मोठं सगळ्याच्या गाडीचं पेट्रोल जायते. फुकटा फाकटात नी तुमचं येणं उरायला होतं सगळ्या जणांचं ट्रॅक्टरनं. काय होत होतं? अरे कुठंही काही तालच करता का तात्या? ट्रॅक्टरनं जात असते काय काही बी? अरे जेव्हा आपल्याला गणपती आणायचा असला तेव्हा ट्रॅक्टरनं जात असते. तुम्ही सांगायच्या वेळेस ट्रॅक्टरनं निवरायले. हा कधी येते पांटेला बंद करून? याचं तर काही समजून नाही राहिलं. आलो हो तात्या, आलो ना. वारे समोर समोर वा थोडेसे. काहून वसंतरावने दिसू राहिले? अरे वसंतरावले आपल्यासोबत घेऊ तर तिकडे सोकारी कोण करन? हा, ते डबल भुईमुंग पेरला तो डबल डुकरं खाऊन घेईन पुरीच्या पुरे. चला झाल्या का गोष्टी? चला लवकर. चला हो तात्या. आपल्या मनानं शानपणा नको करतो तिथं. चुपचाप जे म्हणन ते गाणे वाजवतो. नमस्कार नमस्कार. अरे आपला डीजे म्हटलं सप्टेंबर महिन्यात 14 तारखेला म्हणजे गणपती बसते त्या दिवशी. खाली आहे काय? एक सेटअप लागलेला आहे, एक सेटअप खाली आहे. तुम्हाला कसा पाहिजे? कॉम्पिटिशनच्या हिशोबानं पाहिजे काय? नाही नाही, काही गरज नाही आहे कॉम्पिटिशन वगैरेची. काही नाही, साधा सुद्धा पाहिजे आपल्याला. कॉम्पिटिशनची काही गरज नाही. हो ते कॉम्पिटिशनच्या हिशोबानंच पाहिजे. कधी कॉम्पिटिशन होऊ शकते. तुम्ही काय गावात नाक कापसान का आमचंवालं? कमाल आहे तात्या तुमची तर. एवढाले वर्गाने देऊ राहिलो काय? नाक कापासाठी देऊ राहिलो काय? अरे त्या कॉम्पिटिशनच्या मागे लागू नका ना. काय करावं लागते आपल्याला? फालतू वादविवादाचं काम. इथं काय झगड्याचं काय मुख करतं का तू? हा, जे गणपती निघू राहिले गावातनी ते बंद करायच्या चक्करमध्ये आहे का तुम्ही? शिंदे साहेबांना पहिलेच सांगितलं आहे, जर का भांडणं झाले किंवा काही आणखी झालं सांगितलं आहे ना सगळं इले, मग मापेक्षा बेकार कोणीच नाही म्हणे. आणि ह्या वेळेस गणपतीची परमिशन काढायला बी जा लागते शिंदे साहेबापाशी. एवढं लक्षात ठेव जा. पहिलेच त्यानं सांगितलंय कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असन तर पहिले मायाशी संपर्क साधा, त्याच्यानंतर मी पायन तो कार्यक्रम करू द्यायचा का नाही करू द्यायचा. कोणत्या गावचे तुम्ही? सातबारा गावचे होय आम्ही, आणि त्या गावचा सरपंच आहे मी. अच्छा अच्छा, हो का? सातबारा गाव? अरे बापा, तिथं तर फुल कॉम्पिटिशन राहते हो. हा, तिथं तर चांगले चांगले डीजे येते. तुम्ही एक काम करा, आपल्यापाशी तर तसा काही डीजे आहे नाही जो तुम्हाला पाहिजे. तिथं बेकार कॉम्पिटिशन राहते. मग आता कुठं जाऊ आम्ही? तुम्ही दुसऱ्या इकडे कुठेही पाहून घ्या. आपला डीजे तर नाही आहे खाली. आता इथून कसं डीजेवाल्याचेच गावं चालू झाले तर तुम्ही प्रत्येक गावातनी जाऊन पहा, तुम्हाला कोणता ना कोणता भेटूनच जाते हिशोबाचा. आपलं कसं आहे 20-25 हजाराचा ऑर्डर मारायचा आणि बस शांत राहायचं. काही कॉम्पिटिशन नाही काही नाही. एखादा म्हटलं तुमच्याच ओळखीचा असन किंवा तुमच्या लक्षात असन का हा डीजे बा सगळ्या डीजेला टक्कर देऊ शकते, असा कोणी असन तर आपल्याला सांगा, मग आपण त्याच्याशी संपर्क करतो. तर आम्हाला तर काही माहीत नाही. म्हणून तुम्ही एक काम करा, इथून 2 गाव सोडून द्या आणि डायरेक्ट तिसऱ्या गावातनी घुसून जा. तिथं एकच डीजेवाला आहे बस. पण तो पैसे कमी घेत नाही, 1 रुपया कमी घेत नाही. त्याच्यानं तुम्ही थोडंसं पाहून घ्या. बरं बरं, धन्यवाद सांगितल्याबद्दल. अरे घेऊन घ्यायचा होता त्याचा ऑर्डर. त्याला कायले सांगितलं? अरे हाच 1 नंबर डीजे आहे म्हणा, आणि वक्ता सांगून द्यायचं होतं. हां का बा, त्यातले 2 बेस उडाले. आता काय करावं? ते तर मशीन होय. काय आहे तुम्हाला कमावायचं काही दिमाग नाही आहे. असेच ऑर्डर घेतले आम्ही लय, आणि बस तिथं गेल्यावर म्हटलं आता काय करावं बा, उडाले तर मशीन होते. कुठे शहाणपणा नसते जमा, जिथं जमले तिथं जमते. हां काय 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 लाता खाची आणतं का तू? सर्कस होतं गाव आहे का ते? मोठमोठे डीजे येते तिथं आणि पहिले वाजवायला लावते ना. अशाच थोडी बुक करते ते. चलो जान दो आगे. डीजे हाच पाहिजे मंडळात, बस संपला विषय. हा नाही तर कोणताच नाही. नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार, बोला. आपला डीजे खाली आहे काय? 14 तारखेला गणपती बसते त्या दिवशी ना, गणेश चतुर्थीच्या दिवशी, सप्टेंबर महिन्यात. हा बरोबर. नाही राजू,
आपला डीजे खाली नाही आहे, बुक झालेला आहे. ते बी 2 महिने पहिले. अरे लोक तर आता गणपती बुक करायचे आहे, आम्ही सगळ्यात पहिले गेलाय आणि लोकांना डीजे बुक करून ठेवून दिला. हे असं कसं? ते तसंच असते, सीझनचं काम आहे ना हे पहिलेच बुक करून ठेवते. किती रुपयात बुक झाला हा? हा झाला 1,20,000 बुक. 1,20,000 रुपये? अरे हे तर काहीच नाही, हे तुम्हाला फक्त 1,20,000 सांगितलं. 5-5 लाख रुपयाचा डीजे आहे. सांगा तुम्ही आता. अरे पण डीजे आपल्याला विकत थोडी पाहिजे काही, फक्त आपल्याला गणपती पुरताच पाहिजे. अरे विकतची किंमत नाही सांगू राहिलो तुम्हाला, हे फक्त ऑर्डरची किंमत सांगू राहिलो. चला घराकडे चला. आता मी जे सांगन ते चुपचाप पहिल्या दिवशी लावून घे जा. चला, एवढाले पैसे काय डीजे वाल्याला देता काय? चला लवकर घराकडे. वर्गणी पाहिले तर इनमिन 5,000 रुपये देऊ राहिले, डीजे पाहिजे त्याले 1,20,000चा. चला लवकर घराकडे. तात्या डीजे हाच लागन मंडळात, नाही तर डीजे नाही लागन. डीजे लावायचाही नाही आहे यावेळेस. चला चला लवकर. तुम्ही घरी बोली काय केली होती? त्या डीजे सांगायचा आहे आणि तुम्हीच पैसे देतो त्याचे. मग काय नाटक आहे फालतूचे? बाबू मोहन सोंड्या, याचा डीजे खाली नाही आहे. 1,20,000 रुपयातनी बुक झालेला आहे म्हणते 2 महिने अगोदर. आता कितीक लवकर यायला पाहिजे होता आपण ना? तर मागच्या वर्षी डीजे पाहायला पाहिजे होता का ह्या वर्षीसाठी? हा? अरे हा डीजे वाला नाही आहे का दुसरे डीजे वाले आहे नाही काय? दुसऱ्या डीजे पाहायला चला. बाबू मोहन डोकं काही खराब करू नको आता. मला उद्या सकाळी वावरात जा लागते. पहिल्या दिवशी आता चुपचाप जे मी सांगन ते चुपचाप करून घ्या. आणि तुम्हाला आखरीच्या दिवशी डीजे सांगायचा आहे ना, डीजे सांगून देता. पहिल्या दिवसचा जो खर्च आहे तो मी पाहतो, तो तुम्हालाच पाहणार आहे, आम्ही पाहणार नाही आहे. पहिले सांगू राहिलो तुम्हाला मूर्तीत बी पैसे द्या लागन. आता मूर्ती बी सांगा लागन तुमचीच. आणि तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुम्ही सांगा मग. नाही का रे बा? सगळेजण सांगा. सगळ्या जणांची होकार पाहिजे या गोष्टीसाठी. मूर्ती तुम्ही सांगा आणि पहिल्या दिवशी तुम्हाला काय सांगायचं आहे ते बी तुम्हीच सांगा. आणि आखरीच्या दिवशी पाहू आम्ही आम्हाला काय सांगायचं आहे. तर आता हे फालतू लावला का तुम्ही नवीन? आता तुम्ही काय म्हणे पहिले का तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा. मूर्ती सांगितली, मग आता म्हणे तुम्ही काय डीजे सांगा. मूर्तीचं पाहतो म्हणे आम्ही. मग आता डीजे सांगायला आलो तर डीजे खाली आहे नाही म्हणते. आणि 1,20,000 रुपये मी त्या डीजेसाठी देत नाही. एक टाइमले मूर्ती झाली असती तर मी मूर्तीला पैसे दिले असते, पण मी डीजेसाठी देत नाही. पद्धतशीर तुम्ही 1-2 घंटे नाचता माणूस की नंतर काही नाही, तो चुपचापच असा वाजत राहते. चौकात जोर येते फक्त तुम्हाला नाचाचा. अरे असं कसं म्हणून राहिले? अरे मी नाचतो, मी तर सुरुवातीपासून नाचतो खतम होईपर्यंत. तू एकटा नाचला म्हणजे झाला काय? एकटा नाचला म्हणजे काय 1,20,000 रुपये फक्त तू एकटा नाचशील त्याच्यासाठी खर्च करू का मी? हे बिलकुल मला पटत नाही. मी डीजे साठी 1,20,000 देत नाही. माय काय फुकटाचे पैसे आहे नाही. मला म्हटलं कास्तकारी करावं लागते, तिथं दिवस रात्र डोळे फोडा लागते. तर सरपंचाच्या निधीतून द्या ना तुम्ही पैसे. निधीचे पैसे असे उडवासाठी येत नाही बाबू, ते गावाच्या विकासासाठीच लावीन मी अशा गोष्टीसाठी लावीन नाही. डीजे गिजेसाठी बिलकुल नाही. पहिल्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन आहे, जे मी सांगन ते आता चुपचाप सगळेजण त्याच्यात होकार देऊन द्या. पण तुम्ही सांगून काय राहिले ते तर सांगा. ते आता तिथं गेल्यावर पाहून घे जा काय सांगू राहिलो तर. आणि ते काय आहे तुमचं डीजेचं, ते डीजेचं तुम्ही पाहून घे जा. आखरीच्या दिवशी लावायचं आहे का तुम्हाला पहिल्या दिवशी लावायचं आहे. पण त्याच्यात मी 1 रुपया बी देणार नाही. पहिल्या दिवसचा आता खर्च मी करू राहिलो. त्याच्यातही बसू राहिलो आणि मूर्तीतही बसू राहिलो. म्हणजे मूर्ती पहिल्या दिवसचा खर्च मी करू राहिलो. सगळेजण सांगा तुमचं मत काय आहे तर. हा ठीक आहे ना, चालते. हा ठीक आहे, चालते आम्हाला बी. चला कुठं चालायचं आहे तर. काढा गाड्या, चला माझ्यासोबत. चला घ्या रे, घ्या पटापट ढोला घ्या आणि करा प्रॅक्टिस चालू करा. टाइमपास नका करू इथं. हे कुठची पलटण वय? पथक सांगायला आले वाटते हे. नमस्कार भाऊ. नमस्कार काका. कायच्यासाठी आले? पथक सांगायला आले काय? हा, पथकच सांगायला आलो होतो. ज्या दिवशी गणपती बसते ना त्या दिवशी पाहिजे. अरे काका, त्या दिवशी तर खाली नाही आहे. त्या दिवशी तर एकदम भूक आहे, माणूस पुरा भूक आहे. सकाळी नाही पाहिजे आपल्याला पाहिजे 6 वाजता. बस 2 घंट्याचं काम आहे. 8 वाजन जास्तीत जास्त बस. अरे मग जमून जाते. आम्हाला सकाळचा ठेका आहे, संध्याकाळचा नाही आहे. किती जण आहे आपल्या पथकात ढोलं वाजवाले? ढोलं ताशा मिळून पुरे 50 जण आहे. पण पथक एकदम कड्यान वाजलं पाहिजे, चांगलं ताकद ना. वाजले तर पैसे द्या, नाही वाटलं तुम्हाला तर पैसे नका देऊ. सारखा हिशोब असते आमचा. बरं ठीक आहे, पण म्हटलं काय घेसान मग? तुम्ही 1 घंटा वाजवा, 2 घंटे वाजवा का 10 वाजेपर्यंत वाजवा? 10 वाजेपर्यंत आम्ही वाजवन, त्याच्यावर तर वाजवीन नाही. 40,000 रुपये लागन. आणि ते बी 20,000 रुपये आता द्या आणि 20,000 तिथं आल्याबरोबर द्या लागन. आता काय 1-2 घंट्याचे डायरेक्ट 40,000 रुपये घेऊ राहिले काही? 40,000 हो राजू, काही तुम्ही बी 40,000 नाही पुरत. एवढे लय झाले ना ते. 1-2 घंट्याचं काय मग इमानदारीनं. तुम्हाला तर माहित आहे पथक आहे, कारण एवढे जण पथकात काही नाचत नाही.
नाचन नाचन याची गॅरंटी आमची आहे का पथकात बी नाचन लोक असं वाजवीन पथक. हा तरी बी 40,000 लय होते ना. 40,000 राजे हो. तुम्ही बोला तुम्ही किती देता? 25,000 रुपये पहा बुवा. 25,000 जमत असन तर. कोणतं गाव म्हटलं तुमचं? 7-12 गाव. अरे 7-12 गावाला लागूनच आहे मग आमचा ठेका. एकदा ओलांडलं का बस तुमचं गाव लागते वाटते. मग तरी पहा बरं तुम्ही 25,000 पुरत नाही म्हणता. नाही पुरत ना 25,000. विचार कर ना. 25,000 म्हणजे काहीच नाही झाले ना राजू. किती आहे किती जण आहे वाजवणारे? हा तुम्ही तर काही विचार करा. मग फायनल किती द्या लागन आखरी सांगा. 40च्या कमी नाही पुरत. कुठे पाहून घ्या तुम्ही त्याच्यानंतर. नाही बुवा 40 तर नाही देत. चला जाऊ द्या आखरी तुमचे नाही माही नाही. 30,000 रुपये घ्या फायनल आणि करून टाका आता. आता काही फालतू विचार करू नका. नाही ना काका 30,000 कसं पुरण राजे हो. काही बी 30,000 नाही पुरत. आणि हो त्या 40,000 येणं जाणं हे तुमच्या इकडे आहे. तुमच्या इकडे तुमची गाडी करावं लागेल येणं जाण्यासाठी. आता गाडी कायले करावं लागते? तुम्ही ज्या मंडळात गाडी करून येऊ राहिले तिथून जरासं समोर नाही जात तर आपलंच गाव आहे. हा त्याला काय आहे तुम्ही देऊन वाटल्यास हेच गाडी घेऊन ये जा ना. त्याच्यात तुमचे पैसे वाचते. त्याच्यात आमचे पैसे नाही तुमचे पैसे वाचले. नाही तर स्पेशलची गाडी घेऊन यायला लागलं असतं तुम्हाला इथून. तुमचे पैसे वाचले त्याच्यात. 30,000 तर नाही होईल आखरी 35,000 होईल. पहा आता तुमची इच्छा बाकी. चला रे घ्या रे प्रॅक्टिस करावं लागते. कसं करता हो पाटील? अरे डीजे पेक्षा तर कमी पैशात आहे. हां आणि हे कसं थोडंसं चांगलंही वाटते पद्धतशीर. कारण गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे ना आपल्याला. हां त्या आखरीच्या दिवशी पाच बज जाते डीजे फिजे काय आहे ते. ठीक आहे मग डन करून टाकू. त्याच्यात म्हणते का 20,000 आता पाहिजे. करून टाक ना. हे चांगलं आहे ना बुवा. हे चांगलं आहे. हे डीजे फिजे सांगून काय लोकाले अटॅक आणता काय? हां काय म्हणतो रे मोहन सांग. तुम्ही सांगा रे दोघं जण. आता ते वाजवतो म्हणते ना असे का जो नाचन नाही थोय नाचन म्हणून. मग सांगा पथक मध्ये बी नाचून पाहू. आता सांगा काहीतरी नवीन बी दिसते मंडळात. सांगून द्या मग. करू ना फायनल मग. पाहून घ्या आताच. ॲडव्हान्स द्या लागते त्याला अर्धा. हाव करा. हे घ्या पुरे 20,000 आहे. तिथं आल्याबरोबर तुम्हाला 15 भेटून जाय. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया.